रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण परत ज्या लोकांना 3 BHKचा इंटरेस्ट आहे आणि बाल्कनी पण पाहिजे आणि बजेट पण व्यवस्थित पाहिजे अशाच लोकांसाठी मला असं वाटतं मी 3 BHK फ्लॅट काढतोय। बिल्डिंगचा जर विचार केला तर 2014ला याची सोसायटी झालेली असेल, थोडक्यात 9 ते 10 वर्ष जुनी बिल्डिंग आहे असा विचार केला तरी चालेल। तर इथेच एक 3 BHKचा फ्लॅट आहे ज्याचा कार्पेट 925 असणार आहे, अधिक एक कार पार्किंग त्याच्यासोबत असेल। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 5200 रुपयाचा मेंटेनन्स असेल आणि हे जे ओनर आहेत हे बाहेरच्या राज्यामध्ये सध्या आहेत, तर त्यांना हा फ्लॅट खरं विकायचा आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर जे डीमार्ट आहे घोडबंदर रोडचं, त्या घोडबंदरच्या डीमार्टच्या अपोजिट साईडलाच हा फ्लॅट आहे। जर आपण भविष्यात येणारा मेट्रोचा जर विचार केला तर 4 मिनिटाच्या पायी चालण्यावरती खरं तर हा फ्लॅट असेल, जिथे तुम्ही जर तुमच्या बाल्कनीमध्ये उभे राहिलात तर समोर तुमचा येऊरचा हा डोंगर तुम्हाला प्रॉपरली दिसतो। अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। ह्या साईडला जर आला तर इकडे बिल्डिंग्स आहेत आणि भविष्यात मला असं वाटतं ही जी बिल्डिंग आहे ही वरती येईल, म्हणजे हे आहे सत्य, हे तुम्हाला नाकारता येत नाही। ही जी बिल्डिंग होते ही साधारणतः 13 माळ्याची ही बिल्डिंग इथे नक्की होणार आहे। पण तुमचा जो व्ह्यू आहे तुम्हाला बाल्कनीतनं जर तुम्ही इकडनं बसलात तर हा तो समोरचा जो येऊरचा व्ह्यू आहे हा मात्र तुमचा कधीही न जाणारा व्ह्यू नक्की असेल। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर जर आपण समजा कंपासनी बघितलं तर मागच्या बाहेर जाताना हा तुमचा ईस्ट असणार आहे आणि आतमध्ये जाताना वेस्ट असणारा फ्लॅट आहे। ज्यावेळेला आपण लॉबीमध्ये उभे राहणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे, अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट आहे। टोटल 4 फ्लॅट तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील। लिफ्टची संख्यांचा जर विचार केला तर टोटल 2 लिफ्ट तुम्हाला इथे मिळतील। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या कोणत्याच गोष्टी ह्या प्रोजेक्टमध्ये नाही येतं। गार्डन सोडून इथे काहीच मिळणार नाही। पण जर तुम्ही फ्लॅटचा एरिया जर बघितला तर तुम्हाला हा हॉल आहे बघा, हॉल तिकडनं असं इथून इथपर्यंत आणि अधिक तुमची ही प्रॉपर वापरात येणारी तुम्हाला बाल्कनी, ज्या मंडळींना बाल्कनीचा शौक आहे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो। आणि तुमच्या बाल्कनीत जर तुम्ही आलात तर मोठी प्रशस्त चांगली अशी बाल्कनी, ज्या बाल्कनीमधनं येऊरचा डोंगर तुम्हाला प्रॉपरली दिसतो। तर अशा पद्धतीचा खरं हा हॉल आणि बाल्कनी आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण खरं ह्या घराच्या साईडला जाणार आहोत तिथे तुम्हाला हे किचन आहे। किचनचं काम आपल्याला परत करावं लागणार आहे। किचनच्याच बाहेरच्या साईडला जर ही खिडकी सध्या ह्याच्या बेरिंग्स खराब झाल्यामुळे ते उघडत नाही आहे, पण तुमचं वॉश बेसिनचा पॉईंट जो आहे तिथं वॉश बेसिनसाठी मोठी ही बाल्कनी पण तुम्हाला इकडनं मिळणार आहे। गॅसची पाईपलाईन ह्या फ्लॅटमध्ये आलेली आहे। फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तसं काम नाही आहे, पण समजा ह्या जर मॉड्युलर किचन बनवायचे, वॉलड्रॉप वगैरे बनवायचे म्हटलं तर किंवा ह्याच्या ज्या बेरिंग्स वगैरे जे गेले असतील त्या बनवतील, कलर बिलर टाकाटक आहे। नंतर इथे आल्यानंतर तुम्हाला इथं हात धुण्यासाठी प्रॉपर अशी जागा आहे आणि हे कॉमन तुमचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुमचं इथं ऑलरेडी आहे ह्या पद्धतीचं। हेही हाईट वाईज जरी बघितलं तरी चांगलं आहे। आणि नंतर ह्याच्याच अपोजिट डायरेक्शनला जर आपण आलो तर इथं परत तुम्हाला एक मास्टर बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्हाला इथे कपाट बनवण्यासाठी मोठी प्रशस्त आणि चांगली जागा आहे। अधिक ह्या बेडरूमची साईज जरी विचार केला तर ही पण साईज मोठी आहे। आणि इकडे जर आपण आलो तर इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट परत तुम्हाला इथे पद्धतशीरपणे चांगलं मोठं दिलेलं आहे। तर अशा पद्धतीचं हे आहे। त्याच्यानंतर समजा जर आपण इकडल्या साईडला आलो तर इथं पण तुम्हाला एक प्रॉपर बाल्कनी अशी दिलेली आहे। ह्या बाल्कनीमध्ये पण तुमच्या बेडरूमला बाल्कनी आहे। ह्या बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर समोर दिसते खूप लांब जे तुम्हाला ग्रीनरी, क्रीक वगैरे पण दिसणार। अशा पद्धतीनं हा एक तुमचा व्ह्यू तुमच्या ह्या बेडरूमच्या बाल्कनीमधनं आहे। हवा पण या घरामध्ये चांगली येते। आणि त्याच्यानंतर जर समजा आपण ह्या बेडरूममधनं इकडल्या साईडला आलो तर तुम्हाला इथे एक गेस्टच बेडरूम आहे, ते पण मोठं, प्रशस्त आणि चांगलं आहे। आणि याच्यातनं जर आपण व्ह्यू वाईज जर विचार केला तर समोर तुम्हाला दिसणार हे जे बाकीचे कॉम्प्लेक्स आनंदनगर जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। अशा पद्धतीचं आहे। इकडून तुम्ही जर बघितलं तर शाळा बिळा, हॉस्पिटल आजूबाजूला सगळं आहे। वाघबीळ मार्केट पण जवळ आहे। आणि नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे, ज्याची एंट्री अशी, त्याच्यानंतर इकडे टर्न घेतल्यानंतर याची बेडरूमची साईज पण तुम्हाला प्रशस्त, मोठी आणि चांगली आहे। म्हणजे ह्याच्यात पण साईज वाईज जर विचार केला तर चांगला आहे। ह्याचा जो बेडरूमचा व्ह्यू आहे हा तुम्हाला असाच राहील, त्याच्यात काय प्रॉब्लेम येणार नाही आहे। आणि इकडनं पण तुमच्या बेडरूममधनं पण जर बघितलं तर तुम्हाला डोंगर मात्र प्रॉपरली दिसतो इकडनं याच्यामधनं। आणि नंतर ह्याच्या जर अपोजिट साईडला आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट परत ह्या साईडला मोठं, चांगलं, प्रशस्त 100% आहे। अशा पद्धतीचा खरा हा फ्लॅट आहे। रेंटवरती हा फ्लॅट दिला होता, पण आता ह्या मालकांना हा फ्लॅट सेल करायचा आहे। ह्या मालकांनी आपल्याला सांगताना तर सांगितले बाबा 1,45,00,000 रुपये ह्याची किंमत निगोशिएबल असणार आहे।
फ्लॅट जर आवडला आपल्याला, माणूस जर चांगला असेल, लोन सँक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या असतील तर याच्यामध्ये थोडंफार निगोशिएशनचे चान्स नक्की आहेत. हा फ्लॅट खूप चांगला आहे, 3 BHK फ्लॅट. ज्यांना असं वाटतं की 2 BHKमधून आपल्याला 3 BHKमध्ये जायचं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला असू शकतो. ह्या लोकेशनला, वाघबीळ लोकेशनला जर कोणाला घर हवा असेल तर हा चांगला फ्लॅट, चांगला ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की सांगा. आमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते नक्की सांगा. आणि आमच्या ह्या चॅनलला थोडं जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स केलं आणि जास्तीत जास्त बघण्याचा जर कार्यक्रम झाला तर मला असं वाटते बरं असेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.